हाय, नमस्कार. मी हर्षदा झगडे. आयुष्यात अनेक संकटांना तोंड देत असताना मी एक गोष्ट नक्की शिकले की आयुष्यात कितीही संकट आली तरी कधीच थांबायचं नाही. 2022ला कोरोनात माझ्या पतीचे निधन झाले. त्याच्यानंतर मला खूप मानसिक टेन्शन आलं. त्या मानसिक टेन्शनमध्ये डिप्रेशन, हायपरटेन्शन आणि अनेक आजारांचा मला सामना करावा लागला. आणि त्या कंडिशनमध्ये आता पुढं माझ्या पूर्ण आयुष्यात पूर्ण समोर माझा अंधार होता. आता पुढं काय करायचं हा विचार माझ्या मनात येत होता. लॉच्या CETला मला चांगले मार्क मिळाले आणि बारामतीतच विद्याप्रतिष्ठानला माझी लॉला ॲडमिशन झाली. आणि त्याच्यानंतर 3 वर्षात पण अनेक संकटांचा मला सामना करावा लागला. पण त्याच्यात पण मी हार मानली नाही. प्रत्येक वर्षी चांगल्या मार्काने पास होत गेले आणि जून 2025ला फर्स्ट क्लासने मी लॉ उत्तीर्ण झाले. आणि लॉचा निकाल आला जूनमध्ये आणि जुलैमध्ये मला सर्वायकल कॅन्सरचा आजार डिटेक्ट झाला. आता नंतर परत अजून टेन्शन. आता कॅन्सर म्हटलं ना तर खूप म्हणजे मानसिक पण टेन्शन राहतं आणि उपचाराचं पण टेन्शन राहतं. ह्या सगळ्या गोष्टींचा मला सामना करावा लागला. त्याच्यात केमोथेरपी, रेडिएशन, ह्याचे हे 5 महिने माझे जुलै महिन्यापासून 2025मध्ये 5-6 महिने माझे कॅन्सरचे उपचार गेले. 6 महिने कॅन्सरचे उपचार घेतल्यानंतर माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आणि ते कॅन्सरचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर मी ठरवलं की आता आपण पायाचं ऑपरेशन करायचं. कारण मला पहिलाच पायाचा त्रास होता, हिप जॉईंटचा. मग मी हिप रिप्लेसमेंटचा निर्णय घेतला. रिप्लेसमेंटचा निर्णय पुण्याला ऑपरेशन करायचं ठरल्यानंतर पहिल्या पायाचं 22 डिसेंबरला पहिल्या पायाचं व्यवस्थित ऑपरेशन झालं. आणि त्याच्यानंतर 3 दिवसांनी दुसऱ्या पायाचं ऑपरेशन करायचं ठरलं. पण दुसऱ्या पायाचं ऑपरेशन केल्यानंतर ते सक्सेस झाले नाही. त्याच्यामुळं लगेच दुसऱ्या दिवशी त्याच पायाचं मला डबल ऑपरेशन करावं लागलं. म्हणजे एका पायाचं 1 आणि दुसऱ्या पायाचे 2 असे डिसेंबर 2025ला माझे 3 मोठे ऑपरेशन झाले हिप रिप्लेसमेंटचे. आणि मग त्याच्यामुळं मला 6 आठवडे तर बेड रेस्टच होती, म्हणजे हालचालच करायची नव्हती. त्याच्यानंतर पायाचे ऑपरेशन झाल्यानंतर अजूनही माझी तब्येत बरी नाही आहे. म्हणजे मला अजून व्यवस्थित चालता येत नाही. कवर होईल कवर म्हणले डॉक्टर, पण वेळ लागला, अजून 5-6 महिने तरी लागतील. मग तेवढ्या वेळात मग आता ऑपरेशन झालेले पण 6 महिने झाले. मग आता किती दिवस झोपून राहायचं, म्हणजे कंटाळा यायला लागला झोपून. मग मी म्हटलं चला आता बसून प्रॅक्टिसला तर कोर्टात आपल्याला जाता येणार नाही. बसून काय करायचं, त्यापेक्षा आपण काय माझ्या आयुष्यात आलेले काय संघर्ष असतील, काय घटना असतील, काय प्रेरणादायी विचार असतील, किंवा माझ्या आयुष्यात काय आलेले मला अनुभव असतील. मला कविता लिहायची आवड आहे. माझ्या कविता, कथा याचं सादरीकरण असेल, या सगळ्या गोष्टी मी आपल्याबरोबर शेअर करेन. मग यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही नक्कीच मला सहकार्य करताल अशी मला आशा आहे. मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन आलेले असेच व्हिडिओ मी शेअर करेन, ते नक्की बघा. धन्यवाद.